नमस्कार, जीएन न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। सहलीला निघालेल्या बस दरीत कोसळल्याने भीषण अपघातात एका मुलीचा मृत्यू तर इतर विद्यार्थी किरकोळरित्या जखमी। नागपूर शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयाच्या 53 विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणारी बस अचानक दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर इतर विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्ताने नागपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार नागपूर शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयाच्या 6 बसेस वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील अम्युजमेंट पार्क येथे सहलीसाठी सकाळी निघाल्या होत्या। वाटेत हिंगणा ते सेलू या मार्गावर असलेले वळण घेत असताना बसवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसने पलटी घेतली आणि बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन कोसळली। बसमध्ये शिक्षिका अर्चना राव यांच्यासह 53 विद्यार्थी सवार झाले होते। त्यापैकी कुमारी निर्वागी बागडे वय 17 वर्ष हिचा मृत्यू झाला आहे तर इतर विद्यार्थी जखमी झाले आहेत। यात ड्रायव्हर सुद्धा गंभीररित्या जखमी झाला आहे। जखमी विद्यार्थ्यांचा एम्स रुग्णालयात तर काहींचा निम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच वेळीच उपचार मिळाल्याने मोठा हादसा होता टळला आहे। सदर अपघातात फिर्यादी शिक्षिका अर्चना राव यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकाविरुद्ध कलमे 281, 106, 125 अ, 125 ब व सहकलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्यासह त्यांची चमू करीत आहे। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपण पाहत होतात जीएन न्यूज, चीफ ब्युरो, नागपूर।